श्री स्वामी समर्थ. हर हर महादेव. भगवान भोलेनाथांच्या कृपेने तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण हो. उद्या आहे शेवटचा श्रावण सोमवार. तसेच उद्या सोमवती अमावस्या देखील आहे. तसेच पिठोरी अमावस्या आणि बैलपोळा देखील उद्याच आहे. त्यामुळे या दिवसाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. या दिवशी अनेक शुभ संयोग देखील जुळून आलेले आहे. या दिवशी जर आपण काही उपाय केले, काही सेवा केल्या तर त्या खूप म्हणजे खूप प्रभावी ठरतात. सोमवती अमावस्येच्या दिवशी ब्रह्ममुहूर्तावर पवित्र नदीत स्नान व तर्पण केल्याने पितरांचा आशीर्वाद मिळतो. या दिवशी विवाहित स्त्रिया आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी उपवास करतात. तसेच आपल्या मुलांना देखील यामुळे सुख, शांती आणि समृद्धी मिळते. असे मानले जाते की या दिवशी पितरांसाठी श्राद्ध, तर्पण आणि पिंडदान करतात. यामुळे जीवनातील सर्व दुःखे दूर होतात. ही श्रावण महिन्याची अमावस्या 2 सप्टेंबर रोजी पहाटे 5:21 सुरू होईल, तर मंगळवारी 3 सप्टेंबरला सकाळी 7:24 अमावस्या तिथीची समाप्ती होणार आहे. आता या दिवशी आपल्याला काही उपाय करायचे आहे. भरपूर वेळा आपल्या घरामध्ये पितृदोष असतो, पण तो आपल्याला समजून येत नाही. आपण एखादं काम करायला गेलो की ते काम व्यवस्थितरित्या पार पडत नाही. त्यामध्ये अनेक अडचणी, अडथळे, संकटे येत असतात. तसेच आपल्या मुलांचे विवाह देखील वेळेवरती जुळून येत नाही. घरामध्ये संतान प्राप्ती होत नसेल, घरामध्ये पैसा हा स्थिर राहत नसेल, तर समजून घ्यावे की आपल्या घरामध्ये देखील पितृदोष आहे. आता अगदी पितृदोष असला किंवा पितृदोष नसला तरी पण तुम्हाला या अमावस्येच्या दिवशी पितरांसाठी ही सेवा करायचीच आहे. यामुळे आपल्या घरामध्ये जी काही इडापिडा आहे ती देखील दूर होईल व नजरबाधा असेल तर ती नजरबाधा देखील संपेल. आता आपल्या घरामध्ये देखील नकारात्मक ऊर्जा असते, पण जर आपल्या घरावरती पितरांचा आशीर्वाद असेल तर आपल्याला कोणत्याही कामामध्ये अडचणी, अडथळे हे येत नाही. तसेच आपल्या घरामध्ये पैसा देखील स्थिर राहतो. त्यामुळे या दिवशी काही उपाय जरूर करावे. तर कोणते उपाय करावे हे जाणून घेण्या अगोदर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब देखील करा. कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ किंवा हर हर महादेव लिहायला विसरू नका. आता या अमावस्येच्या दिवशी आपल्याला दही भाताचा उपाय करायचा आहे. तो उपाय आपल्याला संध्याकाळी करायचा आहे, पण त्या अगोदर सकाळी घरामध्ये काही कामे करायची आहे. तर आपला जो काही उंबरठा आहे त्या उंबरठ्यावरती आपल्याला थोडंसं पाणी शिंपडायचं आहे. कारण की अमावस्येच्या दिवशी आपले पूर्वज पृथ्वीवरती येतात असे म्हणतात आणि आपण जर त्यांच्यासाठी सेवा केली तर ते नक्कीच तृप्त होतात व आपल्याला शुभ आशीर्वाद देतात. त्यामुळे जर आपण या दिवशी उंबरठ्यावरती शुद्ध जल हे शिंपडलं, अगदी घरामध्ये गंगाजल असेल, थोडंसं गंगाजल, गोमूत्र तुम्ही उंबरठ्यावरती टाकू शकता. यामुळे आपल्या घरामध्ये देखील सकारात्मक ऊर्जा ही राहील आणि पाणी शिंपडल्यामुळे आपले पूर्वज हे तृप्त होतात, त्यांच्या आत्म्याला शांती मिळते असे म्हणतात. त्यामुळे असं पाणी तुम्ही उंबरठ्यावरती शिंपडायचा आहे. तसेच आपला जो काही मुख्य दरवाजा आहे तो दरवाजा देखील स्वच्छ करावा. त्यावरती देखील आपल्याला स्वस्तिक काढायचं आहे. हळदीमध्ये 2 थेंब गोमूत्र टाकायचं आहे आणि त्या हळदीने आपण मुख्य दरवाजावरती स्वस्तिक काढायचं आहे. यामुळे आपल्या घरामध्ये शुभ कार्य हे होतात, कोणत्याही कामामध्ये अडचणी, अडथळे येत नाही आणि स्वस्तिक हे शुभतेचं प्रतीक देखील आहे. आता या दिवशी आपल्याला दही भाताचा उपाय करायचा आहे, तर तो उपाय आपल्याला संध्याकाळी करायचा आहे. अगदी जेव्हा तुमची सर्व कामे होतात, तुम्ही अगदी झोपायला जातात, त्यावेळी आपल्याला हा उपाय करायचा आहे. अगोदर आपल्या घरामध्ये सर्व काही जी काही कामे आहे ती कामे उरकून घ्यायची आहे. त्यानंतर आपण हा उपाय करायला घ्यायचा आहे. तर हा उपाय करण्यासाठी आपण थोडासा भात हा शिजवायचा आहे. आता भात अगदी तुम्ही मूठभर किंवा अगदी छोटीशी वाटी भरून भात शिजवला तरी पण चालेल. हा भात आपल्याला खायचा नाही, त्यामुळे हा भात आपल्याला थोडा शिजवायचा आहे. आता हा भात शिजवत असताना त्या भातामध्ये आपल्याला मीठ हे टाकायचं नाही. आपल्याला आळणी भात शिजवायचा आहे, कारण की हा भात आपल्याला पितरांना द्यायचा आहे. आळणी भात शिजवल्यानंतर हा भात आपल्याला थोडासा थंड होऊन द्यायचा आहे. तुमच्या घरामध्ये पुठ्ठा असेल किंवा एखादा कागद असेल, पत्रवाळी असेल, तर तिच्यावरती आपल्याला हा भात काढायचा आहे. आपण प्लेटमध्ये देखील काढू शकतो, पण आपल्याला हा भात आपल्या घराबाहेर ठेवायचा आहे. आणि जर प्लेटमध्ये आपण असा भात ठेवला तर आपण परत प्लेट घेऊन येऊ शकत नाही. त्यामुळे शक्यतो तरी एखादा जाड पुठ्ठा किंवा पत्रवाळी असेल तर अशाच वरती आपण भात हा काढायचा आहे. जर तुमच्या इथे केळी असेल तर केळीच्या पानावरती देखील तुम्ही हा भात आवर्जून काढू शकता. आता हा भात आपण केळीच्या पानावरती किंवा पुठ्ठ्यावरती काढल्यानंतर आपल्याला 2 चमचे दही त्या भातावरती टाकायचं आहे. दही टाकत असतो तेव्हा आपण ओम पितृदेवताय नमः, ओम पितृदेवताय नमः या मंत्राचा जप हा करत राहायचा आहे. त्यानंतर त्या भातावरती आपण थोडेसे काळे तीळ टाकायचे आहे आणि त्या भातावरती हळदी कुंकू अर्पण करायचे आहे.
पहिल्यांदा घरामध्ये दक्षिण दिशेला आपण हा भात ठेवायचा आहे. एखाद्या टेबलवरती ठेवू शकता किंवा एखाद्या खुर्चीवरती ठेवला तरी पण चालेल. आपल्याला आपल्या पूर्वजांचे स्मरण करायचे आहे. मग तुम्हाला तुमच्या पूर्वजांची नावे माहीत असतील तर त्यांची नावे देखील घेऊ शकता किंवा तुम्ही ओम पितृदेवताय नमः, ओम पितृदेवताय नमः हा मंत्र म्हटला तरी पण चालेल. आता आपल्याला आपल्या पूर्वजांकडे माफी मागायची आहे. आपल्याला म्हणायचे आहे की माझ्याकडून किंवा घरामधील छोट्या मोठ्यांकडून जर तुमची सेवा झालेली नसेल तर त्यांना माफ करावे, पण इथून पुढे माझ्याकडून जशी होईल तशी सेवा मी तुमची नक्की करेल. तुमचा आशीर्वाद हा आमच्यावरती सदैव असू द्या. त्यानंतर तुमची जी काही मनोकामना आहे ती मनोकामना देखील तुम्ही पितृदेवतांसमोर बोलून दाखवायची आहे. मग घरामध्ये पैसा येत नसेल, पैसा स्थिर राहत नसेल किंवा घरामध्ये सतत अडचणी, अडथळे, संकटे चालू असतील तर त्याबद्दल देखील तुम्ही पितृदेवतांना सांगायचे आहे. आता हा जो काही भात आहे तो भात आपल्याला अंघोळीच्या बाथरूममध्ये ठेवायचा आहे. पण एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे की हा भात ठेवल्यानंतर तिथे कोणीही जाणार नाही याची काळजी घ्यायची आहे. मग अगोदरच तुमचं अंघोळीचं बाथरूम हे स्वच्छ असावं, तसेच कोरडं देखील असावं, त्यामध्ये पाणी हे नसावं. तसेच आता हा भात आपण आपल्या अंघोळीच्या बाथरूममध्ये ठेवायचा आहे. अगदी जिथे पाणी जाण्याची जागा असते तिथे ठेवला तरी पण चालेल. तिथे आपल्या पूर्वजांचा वास असतो असे म्हणतात, त्यामुळे आपल्याला भात तिथे ठेवायचा आहे. किंवा अगदी बाथरूममध्ये तुम्ही खिडकीमध्ये जरी हा भात ठेवला तरी पण चालेल. आता आपल्याला तो दरवाजा बंद करून घ्यायचा आहे. त्यानंतर त्या बाथरूममध्ये कोणीही जाणार नाही याची काळजी घ्यायची आहे. तसेच आपण जो काही उपाय करत आहोत तो उपाय करत असताना आपल्याला मध्ये कोणी रोखणार नाही, टोकणार नाही याची काळजी घ्यायची आहे. कारण की घरामध्ये लहान मुले असतात आणि ती सारखी विचारत असतात की आई तू काय करते. त्यापेक्षा तुम्ही त्यांना अगोदरच सांगून ठेवायचे आहे. आता हा भात बाथरूममध्ये ठेवल्यानंतर आपण झोपी जायचं आहे. दुसऱ्या दिवशी सकाळी उठल्यानंतर आपण पहिल्यांदा आपल्याला आपल्या अंघोळीच्या बाथरूममध्ये जायचं आहे. अंघोळीच्या बाथरूममध्ये गेल्यानंतर तुम्ही घराच्या बाहेर जायचं आहे. शक्यतो तरी घराच्या बाहेर दक्षिण दिशेकडे जावे आणि एखाद्या ठिकाणी तुम्ही भात हा ठेवून यायचा आहे. मग जिथे रिकामी जागा असेल अशा ठिकाणी हा भात ठेवावा, जेणेकरून एखादा कुत्रा असेल किंवा गाय असेल, कोणताही एखादा पशुपक्षी हा भात खाऊन जाईल, तो वाया जाणार नाही याची काळजी घ्यायची आहे. अगदी तुम्ही अडगळीच्या ठिकाणी ठेवला तर तो तसाच राहील. त्यापेक्षा तुम्हाला जिथे एखादा पक्षी खाऊन जाईल अशाच ठिकाणी आपण हा भात ठेवायचा आहे. आता हा भात आपण ठेवायला जातो तेव्हा देखील आपण कुणासोबतही बोलायचे नाही. तसेच हा भात ठेवून येतो तेव्हा देखील आपण कुणासोबतही बोलायचं नाही. मध्ये कोणी रोखणार नाही, टोकणार नाही याची काळजी घ्यायची आहे. शक्यतो तरी तुम्ही सकाळी लवकर हा उपाय करा, म्हणजे हा उपाय नक्कीच सफल ठरेल. आता आपल्याला भरपूर वेळा वाटते की आपण हा उपाय करत आहोत पण कोणी बघितले तर काय म्हणेल. खरं तर प्रत्येक व्यक्ती हा उपाय करत असते, पण याबद्दल कोणीही कोणाला सांगत नाही. कारण की प्रत्येकाला वाटते की आपल्या घरामध्ये पितृदोष हा नसावा, घरातील इडापिडा ही दूर व्हावी. आता आपण भात ठेवून आल्यानंतर घरामध्ये आल्यावरती आपल्याला हातपाय स्वच्छ तोंड धुवायचे आहे. त्यानंतर अंघोळ करायची आहे आणि त्यानंतरच तुम्ही देवपूजा, तुमची जी काही कामे आहे ती करायची आहे. मग हा उपाय कोण करू शकतं तर घरातील कोणत्याही व्यक्तीने हा उपाय केला तरी पण चालेल. ताई दादा हा उपाय करू शकता. फक्त मासिक धर्म असेल किंवा सूतक असेल तर या काळामध्ये आपल्याला हा उपाय करता येणार नाही. आणि या दिवशी सोमवती अमावस्या आहे, त्यामुळे आवर्जून याच दिवशी तुम्ही उपाय करायचा प्रयत्न करा. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनल लाईक करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.